श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताच्या प्राप्तीची साधने। भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे। हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली। हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत। कर्ममार्ग, हठयोग, राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही, उलट क्वचित प्रसंगी वाढतोही। भक्ती मार्ग सोपा आहे। भक्ती म्हणजे भगवंताला अभिमान रहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत प्रचिती येणे। अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे। असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो। हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणे म्हणजेच आपला मान, अभिमान, शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे। हेही साधत नसेल तर संताजवळ नुसते पडून राहणे। त्यांच्या सांगण्याने, सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो। भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते। पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून, लंगोटी लावून, भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे। हा मार्ग कठीण आहे, प्रापंचिकाला हा साधणार नाही। दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे, भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचेच स्मरण ठेवणे असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते। विषयाकरता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही। भगवत सेवा निष्काम पाहिजे, कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे। मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते, भगवंताची नाही। तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते, हे ठरल्यासारखे झाले। म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो। विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसेच भोगणार? मालक होऊन विषय भोगावेत। संत, भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत। त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्या इतकेच वेडेपणाचे नव्हे का? आपण सेवेचे फळ म्हणून मागून भगवंताला मात्र दूर करतो। भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे। भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते। श्रीराम जय राम जय जय राम। वसुबारस। काल वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस। गाय भगवान श्री कृष्ण यांना अतिशय प्रिय। श्री गुरु दत्तात्रेयांबरोबर सुद्धा कायम गाय असतेच। आपण तिला माता मानतो, गोमाता। पृथ्वीप्रमाणेच ती सुद्धा ममत्व, क्षमाशीलता आणि सात्विकता यांचं प्रतीक। कुणी कसंही वागलं तरी आपला हा अंगीभूत स्वभाव गोमाता कधीच सोडत नाही। तिच्या डोळ्यातलं कारुण्य आणि प्रेम पाहिलं की वाटतं आपली साधना कशासाठी, तर याच गुणांचा आपल्यातही अंगीकार व्हावा म्हणून। ओढून ताणून नव्हे, तर तोच आपला स्वाभाविक, नैसर्गिक
सहज सुंदर असा स्वभाव बनावा म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती. अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती. कुविद्या सांडून सिकती शहाणे विद्या. हे दासबोधाचे प्रधान सूत्र आहे. अचूक प्रयत्नांच्या आधारे कोणीही आपल्यामध्ये हवा तसा बदल घडवू शकतो, हा समर्थांचा विश्वास आहे. सुधारणा नेहमी दुसऱ्याने करावी अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते, परंतु बदल करावयाचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी. तसेच स्वतःमध्ये बदल घडवून दुसऱ्यामध्ये तसाच चांगला बदल घडवून आणावा, याविषयी समर्थ मार्गदर्शन करतात. चातुर्य लक्षण या समासामधून समर्थांनी आत्मपरीक्षण करून प्रयत्नपूर्वक स्वतःमधील दोषांचा त्याग करण्यास सांगितले आहे. प्रत्येकाने स्वप्रयत्नाने आपल्यामधील गुणांचा विकास करून आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवावे, असे समर्थांचे सांगणे आहे. हा विषय अधिक सहजतेने कळावा यासाठी समर्थ समासाच्या प्रारंभीच सांगतात की मनुष्याला प्राप्त झालेले रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासाने प्राप्त होत नाहीत, तर या गोष्टी माणसाला वंश परंपरेने लाभलेले असते. त्यामध्ये बदल करायचा म्हटले तर बदल करता येत नाही, पण अवगुण सोडायचे म्हटले तर सोडता येतात आणि उत्तम गुण अभ्यासपूर्वक मिळवता येतात. अवगुणाचा त्याग करून माणसाने सद्गुणी बनावे आणि आपले अंतरंग चातुर्याने संपन्न करावे. समाजात मोठेपण मिळवावे असे समर्थांचे सांगणे आहे. त्यासाठी दृढनिश्चय, सातत्य याची आवश्यकता असते, परंतु प्रत्यक्षात घडते वेगळेच. माणसाला आपले अवगुण हे अवगुण न वाटता गुणच वाटू लागतात. समर्थ म्हणतात, सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण. मोठे पाप करंटपण, चुके नाकी. आपले अवगुण गुण वाटणे हा माणसाच्या अंगी असणाऱ्या अवगुणामधील मोठा अवगुण आहे, असे समर्थ म्हणतात. हे मोठे पाप आहे. त्यामुळे माणसाचा करंटेपणा चुकत नाही. अशा करंट्याचा आणखी एक दोष म्हणजे आपले झाकी अवगुण, पुढिलांस बोले कठीण. मिथ्या गुणदोषे वीण, गुणदोष लावी. तो आपले अवगुण झाकून ठेवतो, पण दुसऱ्यांना त्यांच्या दोषाबद्दल कठीण शब्द बोलतो. ज्याच्या अंगी जे गुणदोष नसतात ते तो खोटेपणाने त्यांच्यावर लादतो. समर्थ म्हणतात, अशा व्यक्तींना भगवंत भेटत नाही. किंबहुना अशा मदोन्मत्त माणसांची बुद्धी भगवंताकडे कधीच वळत नाही. म्हणून वेळीच सावध हो आणि अवगुणांचा त्याग कर. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.